मांसाहार प्रकारामध्ये सुरमई हा प्रकार छान लागतो चवीला। तर आज आपण सुरमईचं फ्राय कसं करायचं आणि त्याचं कालवण कसं करायचं ते बघणार आहोत। तर जेव्हा आपण सुरमई आणतो त्यावेळेला पहिल्यांदा ती छान धुवून घ्यायची आहे। 3 ते 4 वेळा चांगली स्वच्छ धुवून घ्यायची भरपूर पाण्यामध्ये। धुतल्यानंतर धुवायच्या आधीच आपण एका डिशमध्ये नेहमी मसाले काढून ठेवायचे। एकदा आपण हात घातला की मग तो वास जाणं कठीण असतं, तो इतर भांड्यांना लागू नये त्यासाठी आधीच मसाले आपण काढून घ्यायचे। तर छान स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला अर्धा चमचा तरी व्यवस्थित हळद टाकायची आहे, कारण की हळद जी आहे ती जंतुनाशक पण आहे आणि जो वैस वास असतो तो जाण्यासाठी हळद आणि हिंगाचा वापर फार महत्त्वाचा आहे। तर अर्धा चमचा हळद आहे, अर्धा चमचा हिंग आहे, साधारण 1 चमचाभर लाल तिखट आहे, 1 चमचाभर मीठ आहे आणि जे कोकम आहेत ते मी साधारण 5 तरी कोकम घेतलेले आहेत। ते स्वच्छ धुवायचे आणि ते छान बारीक चिरायचे। आता हे जे कोकम आहे हे आंबट चवीसाठी टाकलेले आहेत, यांनी चव खूप छान स्वाद त्याचा आंबट असल्यामुळे येतो। तर हे कोकम देखील त्याच्यामध्येच आपण घातलेलं आहे। या बाजूला डोकं आहे, हे आपल्याला कालवणासाठी वापरायचं आहे। तर आता हे सगळे जे मसाले आहेत आता हे आपण बेसिक म्हणजे आपल्याला आता हे 1 तासभर मुरवून ठेवायचं आहे। त्याच्यासाठी हा बेसिक मसाला जो लागणार आहे तो मी ह्याच्यावर टाकून घेतलेला आहे। आता ह्याच्यावरती 1 तासाभराने आपल्याला वेगळा मसाला टाकायचा आहे, तो देखील मी सांगणार आहे। पण आता आपल्याला हे 1 तासभर तरी असंच ठेवून द्यायचं आहे। तर हे मसाले छान या संपूर्ण प्रत्येक पीसला व्यवस्थित चोळून घ्यायचे आणि मग हे झाकून 1 तासभर तरी ठेवून द्यायचं आहे। आता जे कालवण आहे किंवा रस्सा आहे त्याला जे लागणारं साहित्य आहे ते मी या उजव्या हाताच्या डिशमध्ये ठेवलेलं आहे। याच्यामध्ये अर्धा वाटी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे। माणसांचं प्रमाण जास्त असेल तर तुम्ही खोबरं जास्त घेऊ शकता। आत्ता मला आवश्यक आहे तेवढंच मी घेतलेलं आहे। अर्धा वाटी खोबरं आहे, 1.5 मूठ तरी मी कोथिंबीर घेतलेली आहे। मच्छीसाठी नेहमी कोथिंबीर वापरली की तिचा स्वाद खूप छान येतो। तर कोथिंबीर साधारण 1.5 मूठ तरी घेतलेली आहे, ती देखील छान धुवून स्वच्छ घेतलेली आहे। या वाटणामध्ये नेहमी कोथिंबीरीचे दांडे असतील तर चांगला स्वाद येतो, त्यामुळे दांडे देखील जरूर घ्यावे। 1 चमचाभर धणे आहे, 8 ते 10 मिरं आहे। मिरं ह्यानी आता सध्या थंडीचे दिवस आहेत तर थोडं गरमही आणि चवीत देखील छान लागतं ते। तर मिरं घेतलेलं आहे आणि जे कालवण आहे याला लाल तिखटाची चव जास्त छान येते, म्हणून मिक्स मसाला थोडा कमी टाकायचा आणि लाल तिखट थोडं जास्त घ्यायचं। त्यामुळे 1.5 चमचा लाल तिखट आहे आणि 1 चमचाभर मिक्स मसाला आहे। 6 ते 7 कोकमावर आहे। काही वेळेला कोकम जे आहे ते कधी कधी 2 ते 3 कोकमामध्ये देखील कालवण आंबट होऊ शकतं। तर कोकम फार आंबट आहे की नाही त्यावरून कोकम टाकायचं आहे। आता माझ्याकडचं कोकम हे मध्यम आंबट आहे, त्यामुळे मला ते तेवढं घेणं गरजेचं आहे, म्हणून मी 8 ते 10 ते कोकम घेतलेले आहे। 6 ते 7 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 1 चमचाभर मीठ आहे। आता हे जे सगळं साहित्य आहे हे आपल्याला सगळं मिक्सरमध्ये टाकायचं आहे आणि आवश्यक तेवढंच पाणी टाकून ते छान बारीक वाटून घ्यायचं आहे। तर हे कालवणाचं साहित्य आहे। पुढचं जे दुसरं साहित्य आहे ते मी आपल्याला दाखवते। ह्याच्यासोबत आपल्याला छान सोलकढी देखील करायची आहे, त्यामुळे त्याचं देखील साहित्य मी आता दोन्ही दाखवणार आहे। पहा तर मंडळींनो, मी हे जो मसाला आहे तो प्रत्येक पीसला छान चोळून ठेवलेला आहे। तो असं प्रत्येक पीसला सगळीकडे व्यवस्थित लागला पाहिजे ह्याची काळजी घ्यायची। आणि आता हा आपण झाकून ठेवून देऊया 1 ते 2 तासासाठी छान। हे जे वाटण आहे फिश फ्रायचं ते आपण मिक्सरला टाकून घेऊया आणि छान बारीक वाटून घेऊया। जाड नाही ठेवायचं, हे छान बारीक वाटून घ्यायचं आपल्याला। तर आपण हे आधी वाटून घेऊया। आता आपण हे जे वाटण आहे हे वाटून घेतलेलं आहे आणि आपण जे फिशला मसाला लावून घेतला होता त्याला आता 1 तास उलटून गेलेला आहे। तर हे जे वाटण आहे आणि हे बेसन हे दोन्ही ह्याच्यात टाकूया आणि छान कालवून घेऊया आपण सगळं व्यवस्थित। हे मी छान सगळं चोळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते।
हे जे भांडं दिसतंय याच्यामध्ये मी सगळी ही डोकी उर्वरित जी होती ती काढून घेतली, कारण ह्याच्यामध्ये मी कालवण करणार आहे. त्याच्यामध्येच मी कोकमही टाकून घेतलेले आहे. आणि त्याच्यामध्ये आता हा एक फिशचा तुकडा जो थोडासा असा तुटलेला आहे तो मी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे. कालवणाची रेसिपी थोड्या वेळाने दाखवते मी, पण हे सगळं कालवणासाठी मी बाजूला काढून घेते आहे. आता हे मी जे हिरवं वाटण टाकलेलं आहे तर त्याच्यासोबत मला ह्या वाटणापुरतं किंवा थोडासा मसाला मी अगदी नावाला टाकला होता, चवीनुसारच टाकलं होतं, फक्त लाल तिखट टाकलं होतं. त्यामुळे मला आता मिक्स मसाल्याची गरज आहे आणि एक अर्धा चमचा मिठाची गरज आहे. ते देखील मी ह्याच्यात टाकून घेते आणि हे छान सगळं वाटण चांगलं चोळून घेते. प्रत्येक पीसला हे वाटण छान लागलं पाहिजे याची काळजी घ्यायची. ते करताना तुम्ही असंच प्रत्येक पीस असा तो चोळून ते व्यवस्थित लागेल याची काळजी घेऊन ते सगळं लावून ठेवायचं आहे. एक थोडा वेळ तरी 20 मिनिटं हे लावून घेऊया आणि मग नंतरच फ्राय करूया. चला तर मंडळींनो, आता आपण फिश जो आहे किंवा सुरमईचे जे तुकडा आहे आपल्याला आता फ्राय करून घ्यायचं आहे. पहा, हे मी अशा पद्धतीने लावून छान घेतलेला आहे मसाला आणि ह्यालाही अर्धा तास पाऊण तास होऊन गेलाय. पहिला 1 तास, त्यानंतर पुन्हा मसाला लावल्यानंतर अर्धा ते पाऊण तास. आता हे आपल्याला छानपैकी आपलं जे हे मिक्सचर आहे हे याच्यामध्ये छान घोळायचंय दोन्ही बाजूनी आणि मग त्यानंतरच हे असं छान दाबून घ्यायचं आणि मग त्यानंतर आपल्याला हे छान तव्यामध्ये टाकून घ्यायचं. आणि तापले तेल त्यामुळे गॅस मी बारीक केलेला आहे. पुन्हा दुसरा देखील पीस मी असं छान टाकून जो मसाला आहे हा व्यवस्थित त्याला लागायला पाहिजे. हा दोन्ही बाजूनी छान प्रेस करून तो मी फ्राय करायला ठेवते आहे. हे मध्यम आचेवर छान एका बाजूनी फ्राय करूया आणि त्यानंतरच ते उलटे करूया. बघूयात आपण दुसरी बाजू झाली आहे का. झालेली आहे. पुन्हा एकदा आपण ती करून घेऊ शकतो. दुसरी बाजू देखील ती छान होऊ द्यायची. चला तर मंडळींनो, दोन्ही बाजू छान झालेली आहेत. आपण आता हा फिश काढून घेऊया, एक्स्ट्रा तेल जाऊ दे. रंग बघा त्याचा किती छान दिसतोय आणि हे जे कोटिंग आहे ते बघा किती सुंदर दिसतंय कोटिंग. आपण जे कालवणासाठी साहित्य घेतलेलं होतं ते मी मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आणि अगदी तिखट आणि मीठ देखील त्याच्यात टाकलेलं आहे. तर आता आपण खोबरं, कोथिंबीर, धणे, मिरे, तिखट, मीठ, लसूण हे सगळं टाकलेलं आहे साहित्य. आता आपण पाणी टाकून आवश्यक तेवढंच पाणी टाकून ते छान बारीक करून घेऊया. आता आपण जे कालवणासाठी वाटण होतं ते मिक्सरला वाटून घेतले. ह्याची मी चव देखील बघितली आहे तर तिखट आणि मीठ बरोबर आहे. तर हे जे वाटण आहे हे आपल्याला आता आपण ज्यात कालवण करणार आहोत त्याच्यामध्ये ते काढून घ्यायचं आहे. याला आवश्यक अर्धा वाटी तेल जे आहे ते देखील मी घेतले आणि आवश्यक तेवढंच पाणी त्याच्यात टाकून घ्यायचं आहे. तर हे आपण टाकून सगळं मिक्स करून घेऊया. आता मी हे सगळं टाकते आहे. तेल जर जास्त वाटलं तर थोडं आपण कमी करू शकतो. कालवून झाल्यानंतर बघायचं गरज आहे का. तर हे आपण चमच्याने ढवळून घेऊया. पहा तर मंडळींनो, मिक्सर मधलं मी सगळं वाटण ह्याच्यात टाकलेलं आहे. तेल मला अर्धा वाटी ते सगळं लागलेलं आहे कारण की आपण जेव्हा वरून टाकतो तेव्हा त्याचा अंदाज येतो. कोकम ह्याच्यात आपण आधीच टाकून घेतलं होतं. अशा रीतीनं आपल्याला आवश्यक तेवढं पाणी टाकायचं आहे. आता मला जेवढा घट्टपणा गरजेचा आहे त्यानुसार मी तो
करून मी तेवढंच पाणी टाकलेलं आहे. यापेक्षा ज्यांना पातळ आवडतंय त्यांनी अजून पाणी टाकायला काहीच हरकत नाहीये. आता हे आपल्याला गॅसवर मध्यम आचेवर शिजायला ठेवायचं आहे. तर मंडळींनो, आपलं जे कालवण किंवा रस्सा आहे तो छान उकळलेला आहे. आणि नेहमी पदार्थाला जेव्हा वर तेलाचा तवंग यायला सुरुवात होते तर तो तवंग येणं म्हणजे तो पदार्थ तयार झाल्याची ही एक खूण आहे. तर तो फिश शिजलेला असेल तर आता आपण गॅस घालवून टाकूया. सोलकढीकडे वळूया. आता सोलकढीसाठी आपल्याला मोठ्या मिक्सरचं भांडं लागणार आहे. याच्यामध्ये हे सगळं साहित्य आपण टाकून घेऊया आणि छान पाणी टाकून आणि कोकमाचं देखील पाणी टाकून बारीक करून घेऊया. सगळं साहित्य आपण मिक्सरला लावूया. कोकमाचं मात्र पाणी करून टाकायचंय. तर आता हे मिक्सरला वाटलंय. आता हे पुन्हा एकदा वाटायचंय आपल्याला. मी एकदाच पाणी टाकून वाटून घेतलेलं आहे बारीक. अशी गाळण घ्यायची आणि ह्याच्यामध्ये हे असं टाकून घ्यायचं आणि मग जे दूध आहे ते आपल्याला छान दाबून पिळून काढायचं आहे, जेवढं निघेल तेवढं. आणि पुन्हा एकदा पाणी टाकून पुन्हा एकदा मिक्सरला करून घ्यायचं आहे. तर हे आपण असं काढून घेऊया छान. आणि नंतर हाताने देखील थोडंसं पिळून घेऊया. असेल तेवढं दूध ते काढून घेऊन पुन्हा एकदा पाणी घालून ते पुन्हा मिक्सरला लावूया. सोलकढी जी आपल्याला करायची होती ती मिक्सरला सगळं वाटून झालेलं आहे आणि दूधही काढून झालेलं आहे. शेजारी कोकमाचं पाणी आहे आणि मीठ आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर हे जे कोकमाचं पाणी आहे हे देखील आपण थोडं थोडं टाकूया. आवश्यकतेनुसार जेवढा आपल्याला गरज आहे तेवढा रंग आला की हे थांबवायचं पाणी. आता हे जे नारळाचं दूध आहे हे मी फार पातळ करून नाही घेतलेलं. तर आपल्याला कारण कोकमाचंही हे पाणी टाकायचं होतं. तर त्यामुळे आवश्यकतेनुसार आपल्याला जर अजून रंग हवे तर 1 चमचाभर आपण अजून टाकून घेऊया. त्यानुसार रंग आणि चव दोन्ही पण छान येईल. तर हे आपण मीठही टाकलेलं आहे आणि कोकमाचं जे पाणी आहे ते टाकून आपली आता सोलकढी तयार झालेली आहे. अशा रीतीनं आपलं माशाचं छानसं कालवण, त्याचं फ्राय हे दोन्ही तयार आहे. हे सगळं खाऊन आपल्याला जर जळजळलं तर त्रास व्हायला नको, त्याच्यासाठी सोलकढी देखील आहे. तर कालवण आणि फ्राय कशाशी खायचं तर छान तांदळाची भाकरी देखील आहे सोबत सलाडही आहे. मांसाहार नेहमी खाताना थोडंसं कोशिंबीर, कांदा, टोमॅटो, गाजर असे प्रकार नेहमी खावे, ज्यामुळे मांसाहार सुलभ पद्धतीने पचतो. तर नक्की सगळ्यांनी अशा पद्धतीनं रेसिपी करून बघा आणि छान मेजवानी चाखून बघा आणि मग नंतर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा कसं वाटतंय, छान वाटते का चाखल्यावर. पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.